नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याचशा मुलांचा हा प्रॉब्लेम होता की फॉर्म ऑलरेडी गटक पूर्व परीक्षा 2026 चा भरलेला होता आणि त्यानंतर तलाठीची पद या ॲडव्हर्टाइज मध्ये ऍड झाली होती। मग आता या पदांसाठी आपण ॲप्लिकेबल कसं होणार आहे, या पदांसाठी आपण पात्र असू का, असा प्रश्न बऱ्याचशा मुलांच्या मनात उत्पन्न झाला होता। तर आता तो प्रश्न जो आहे तो इथं सॉल्व्ह झालेला आहे। तलाठी पदासाठीचा ऑप्शन सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आपल्याला आलेला आहे। मग ते कसं यूज करायचं, कसं त्याचा वापर करायचा, कसं त्याला सिलेक्ट करायचं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही तलाठीची तयारी करते तर तुम्हाला पूर्व परीक्षा पास करून देण्याची जिम्मेदारी आमची आहे। यासाठी आपण तलाठी सिलेक्शन बॅच सुरू केलेली आहे। आजच अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या बॅच मध्ये नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्व काही तुम्हाला मिळणार आहे फक्त 799 रुपयामध्ये पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी। आता आपण जी प्रोसिजर आहे तर तिच्यावर फोकस करूया। तर बघा, तुम्हाला सर्वप्रथम आपल्या ॲप्लिकेशन मध्ये लॉग इन करायचं आहे। मग ॲप्लिकेशन मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाचं ऑप्शन असतं त्यावर जायचं आहे आणि त्या तिथं जाऊन व्ह्यू नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मग इथं तुमची प्रोफाईल दिसणार आहे। तर तुम्ही पहिले या कोणकोणत्या पोस्टसाठी पात्र आहे की नाही हे ऑप्शन असतं। चेक एलिजिबल, माझं थोडं बोबडी वळते या शब्दावर, तर तुम्ही पात्र आहे का, एलिजिबल आहे का हे इथं चेक करायचं आणि तुम्ही ते चेक केलं की तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी पात्र आहे त्या इथं टिक करून येतं। मग इथं कुठेही अनटिक वगैरे करण्याच्या प्रयत्नात भानगडीत पडू नका। इथं ज्या ज्या ठिकाणी टिक आहे त्या सगळ्या ठिकाणी टिकच राहून द्यायचंय। जर एखाद्या ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः टिक करायचं आहे। ठीक आहे, तर या पोस्टला तुम्ही स्वतः जाऊन काय करायचं, तिथे टिक करायचे। मग आता इथं दिलेलं आहे यू आर एलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट ओनली। ठीक आहे, तर मग जिथं जिथं टिक केलेलं आहे तिथं टिक राहून द्यायचे आणि जिथं टिक नसेल तिथं तुम्ही टिक करायचं। सगळ्या पोस्टला जर टिक असेल तर तिथं काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला जाऊन अप्लाय वर क्लिक करायचं। जसं तुम्ही अप्लाय वर क्लिक करणार आणि जर तुम्ही फी ऑलरेडी पे केली नसेल तर तुम्हाला फी पे करायची आहे आणि फी पे केल्यानंतर तुम्ही त्या पोस्टसाठी अप्लाय होणार आहे। तर अशा प्रकारे हा ग्रुप सी च्या परीक्षेच्या फॉर्म मध्ये तलाठी जो आहे तर तो पद जो आहे तर तो ऍड झालेला आहे। फक्त आपल्याला त्या पोस्टला जाऊन काय करायचंय मित्रांनो, अप्लाय करायचंय ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी जाऊन। तर आय होप माहिती तुम्हाला लक्षात आली असेल। जर माहिती लक्षात आली असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर परीक्षेची तयारी करायची असेल तर सिलेक्शन बॅच जॉईन करायला विसरू नका मित्रांनो। त्याचबरोबर आपला ॲप जे आहे तर त्याला डाउनलोड करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।